नमस्कार. काही चटपटीत खायचं म्हटलं की मुलं अशी लाडीगोडी लावतात, हो की नाही? आज आम्हाला चायनीज खायचं होतं. मग मी लगेच ह्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या चायनीजसाठी लागणाऱ्या. याच्यामध्ये मी कांद्याची पात, ढोबळी मिरची, टोमॅटो, कोबी, आलं आणि लसूण घेतलं होतं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण याच्यामध्ये अजून काही ॲड करू शकता, गाजर वगैरे. गाजर माझ्याकडे नव्हतं. आणि कांद्याच्या पातीचा कांदा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी ढोबळी मिरची, कोबी वगैरे चिरून घेतलेले आहे. तुम्ही पण असं उभ्या पद्धतीने चिरून घ्या. तोपर्यंत भाज्या चिरेपर्यंत मी इकडे नूडल्स उकडून घेतलेत. नूडल्स इझिली आपल्याला बाजारामध्ये मिळतात, ते उकडून घ्यायचे. त्याच्यानंतर नाही तर एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले. तर ढोबळी मिरची, कांद्याचा पातीचा कांदा, कांद्याची पात आणि टोमॅटो हे सगळं मी अशा प्रकारे चिरून घेतलंय. कोबी पण मी असं बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला कढईमध्ये आलं लसूण भरपूर आणि उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ढोबळी मिरची, कांद्याची पात टाकायची आणि गॅस मोठा ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. म्हणजे भाज्या अशा ज्या क्रंची लागतात आपल्याला नूडल्स सोबत खायला. त्याच्यामध्ये तुम्ही सगळं ढोबळी मिरची, टोमॅटो, कोबी वगैरे हे सगळं ॲड करून घ्यायचं आहे. कांदा थोडासा गुलाबी झाला की बाकीच्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आपल्याला. कांदा खूप करपवायचा नाहीये. थोडासा लालसर झाला ना की लगेच याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्यात आणि त्या परतून घ्यायच्यात. थोड्याशा परतून झाल्या त्या तेलामध्ये की त्याच्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकायचे. नूडल्स आपल्याला वाफवून घ्यायचेत पहिल्यांदा गरम पाण्यात आणि नंतरनं तुम्ही गार पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा ते वॉश करून घ्यायचेत. त्याच्यामुळं मग ते असे सुटे होतात, म्हणजे त्याचा गिजगा होत नाहीत आणि नूडल्स खायला बाहेरच्या सारखे व्यवस्थित लागतात आणि 2-4 वेळा धुतल्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो. आता याच्यामध्ये मी व्हिनेगर आणि सोया सॉस टाकून घेतलेला आहे. हक्का नूडल्स पहिल्यांदा आपण करतोय, तर मी ह्याच्यामध्ये व्हिनेगर 2 चमचे आणि सोया सॉस 2 चमचे टाकलाय. मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचंय आणि हे सगळं एकत्र करून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि हे सगळी प्रोसेस मोठ्या गॅसवरती करायची आहे. मोठ्या आचेवरती हे सगळं परतून घ्यायचंय आपल्याला अशा प्रकारे. हे सगळं एकत्र परतून झालं की त्याच्यानंतरनं मी दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यात पण आलं लसूण असं बारीक चिरलेलं टाकून घ्यायचंय. उभा चिरलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचाय आणि तो थोडासा परतून घ्यायचाय आपल्याला. आणि थोडंसं तो परतून झाला की याच्यामध्ये पण त्याच भाज्या उरलेल्या टाकायच्यात आपल्याला. कांद्याच्या पातीचा कांदा, उभी चिरलेली ढोबळी मिरची, टोमॅटो हे टाकून घ्यायचे. कांद्याची पात टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्याला परतून घ्यायचे. हे सगळं मोठ्या गॅसवर परतून घ्यायचे. त्याच्यानंतरनं कोबी पण मी याच्यामध्ये ॲड केलाय. हे मी शेजवान नूडल्स करतेय. थोडं बाहेरच्या स्पायसी असतात, तिथं मी थोडंसं आंबट, गोड आणि तिखट अशा पद्धतीने करते. मग ते मुलांना आवडतं. उरलेले नूडल्स ह्याच्यामध्ये आपण टाकायचे आणि सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे. नूडल्स तुम्ही नळाखाली डिरेक्टली धरले तरी चालतील. आता याच्यामध्ये मी हा चिली सॉस टाकलेला आहे. चिली सॉस तुम्हाला जसं तिखट लागतं त्या प्रमाणात टाकायचा आहे. त्याच्यानंतरनं हा टोमॅटोचा सॉस टाकलाय मी. सगळे सॉसेस तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्या सोया सॉस याच्यामध्ये 1च चमचा टाकायचा आहे फक्त, कारण आपल्याला ह्याला रेड कलर यायला हवाय आणि सोयाबीन सॉसची टेस्ट जास्त नकोय. आणि 1 चमचा व्हिनेगर टाकलंय. मिठाचा व्हिडिओ टाकायचा राहिलाय. मीठ पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये
टाकून घ्यायचं आहे. आणि हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे माझा. कोणी टाकत असेल तुमच्यापैकी बऱ्यापैकी, मला माहिती नाही, पण मी याच्यामध्ये आपला कोल्हापुरी ठेचा टाकते, जो आपल्याला रेडीमेड बाहेर मिळतो तो. हा मी सवाईचा घेतलाय, तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण कंपनीचा घेतला तरी चालेल, पण त्याच्याने एक टेस्ट छान येते. आणि शेजवान सॉस पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे शेजवान नूडल्स आपले रेडी आहेत. शेजवान नूडल्सची चटणी रेडीमेड पण मिळते आणि आपण घरी पण बनवू शकतो. घरी बनवलेली जास्त प्रिफर करेल मी, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतात. आणि हे फ्लफी ऑमलेट एक आपण नूडल्सवर बाहेर बघतो, त्याच्यासाठी तुम्हाला एक अंडं घ्यायचंय, त्यात मीठ टाकून तुम्हाला ते पूर्ण भरपूर वेळ फेटायचे. 1 चमचा पाणी पण त्यामध्ये घालायचे आणि असं पॅनमध्ये तेल घेऊन ऑमलेट त्याच्यात टाकायचे आणि त्याच्यावर थोडीशी मिरपूड आणि पातीचा कांदा थोडासा आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि अशा प्रकारे हे ऑमलेट तयार करून घ्यायचे. जे आपण हाक्का नूडल्स बनवल्यात त्याच्यावर हे आपण टाकू शकतो. ऑमलेट फ्लफी होण्यासाठी एकच आहे की तुम्ही त्याला खूप फेटायचंय आणि फेटताना 1 चमचा पाणी त्यामध्ये घालायचंय, त्याच्याने ते फ्लफी होणार आहे. अशा प्रकारे आपले हाक्का नूडल्स आणि शेजवान नूडल्स दोन्ही पण रेडी आहे. अगदी बाहेरच्या सारखे घरात आपण 1-10 मिनिटामध्ये करू शकतो. जास्त वेळ नाही लागत, फक्त भाज्या कट करायची वगैरे तयारी करून घ्यायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर करायला फक्त 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटामध्ये 2 प्रकारचे नूडल्स आपले रेडी होतात. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा.